नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे ना, लाखात झाकली मूठ सव्वा लाखाची. हिंदीमध्ये पण म्हणतात, बंदी मुठ्ठी लाख की खुली तो प्यारे खाक की. आणि म्हणून ज्या गोष्टी झाकलेल्या असतात त्या झाकलेल्याच राहू द्यायच्या. ते हिंदी कुठच्या तरी सिनेमातलं जुनं गाणं आहे ना, पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ. थोडक्यात मुद्दा असा असतो की इतका अतिरेक आणि कडेलोट करू नये की तुमच्यावरच उघडं पडायची वेळ येईल. इतका कडेलोट आणि अतिरेक करायचा नसतो. पण काही लोक इतके हौशी असतात की आपलं वस्त्रहरण करून घेण्याची त्यांची हौस कधी भागतच नाही. आणि नेमकं तेच झालेलं आहे. आदित्य ठाकरे आपलं वय किती, आपला अनुभव किती हे सुद्धा विसरून ज्या पद्धतीची अरेरावीची वक्तव्य आणि बेछूट बोलत असतात त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेले आहेत. आमच्यासारखे यूट्यूबर्स आहेत किंवा अनेकजण उद्धव ठाकरे किंवा उबाटा शिवसेनेचे टीकाकार आहेत, हे वारंवार यासाठी सांगत होते की बाबा इतका अतिरेक करू नका की समोरचा उसळी मारून तुमच्या अंगावर येईल. आणि जेव्हा तो अंगावर येईल तेव्हा तुम्हाला काय म्हणतात, पळता भुई थोडी होईल. पिंजऱ्यात असा वाघ असतो ना, त्या पिंजऱ्यातला वाघ असतो त्याला पोरं पण खडे मारतात. पण चुकून त्यातलं एखादं पोर किंवा एखादा माणूस त्या पिंजऱ्यात जाऊन पडला तर त्याची किती गाळण उडते याचे अनेक व्हिडिओ आजकाल आपल्याला बघायला मिळतात. यूट्यूबची कृपा आहे की कुठल्या तरी पिंजऱ्यामध्ये अचानक कुठून तरी तोल जाऊन कठड्यावरून एखादा माणूस पडला आहे आणि तो वाघ येऊन त्याचा नुसता जवळ येऊन वास घेतो तरी त्याची काय गाळण उडालेली असते. असले व्हिडिओ बघायला मिळतात. सांगायचा मुद्दा असा की म्हणूनच अतिरेक करायचा नसतो. समोरच्याचा जो संयम आहे, समोरच्याची जी सहनशीलता आहे, तिची सत्वपरीक्षा किंवा अग्निपरीक्षा घ्यायची नसते. कारण मग चटके बसतात ते तुम्हाला बसतात. हे मी मुद्दाम उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या बाबतीत म्हणतो आहे. आदित्य ठाकरे तर वयाचं पण भान नाही. आपण कोणाबद्दल बोलतो आहे, कशाबद्दल बोलतो आहे. आणि समोर ते पूर्वीच्या काळात मी माझा जयंत नेने म्हणून मित्र होता, पत्रकार होता आणि बँकेत नोकरी करत होता, खेळावर लिहायचा. त्याने एक मला किस्सा सांगितला होता. जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं आणि क्रिकेट हा खेळ भारतात आला, तो प्रामुख्यानं राजे रजवाडे सरदार घराणी होती. त्यातले लोक साहेबाचा खेळ म्हणून क्रिकेट खेळायचे. त्या रजवाड्यांच्या क्रिकेटचे किस्से असलेलं एक पुस्तक मला जयंत नेनेनं दाखवलं होतं की त्यात काय असायचं तर राजाने बॅटिंग करताना मारलेला जो चेंडू आहे तो फिल्डिंग करणाऱ्यांना झेलण्याची हिंमत नसायची. ते कॅच मुद्दाम सोडायचे. कारण आपण कॅच घेतली तर जो बॅटिंग करणारा राजा आहे त्याला राग येईल आणि तो आपल्याला कुठचा तरी शाप देईल किंवा शिक्षा देईल. त्याच्यापेक्षा कॅच घेण्याचा प्रयत्न केल्याचं नाटक करायचं पण कॅच सोडून द्यायची. हे जे काही चालायचं ना, तोच प्रकार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत होत असतो. कुठलाही प्रश्न आवश्यक असलेला, जनहिताचा कुठलाही प्रश्न या तिघांना समोर बसलेली पोरकट पोरं पत्रकार म्हणून येतात पण विचारत नाही. पण त्याही पत्रकारांना ती किती पोरकट आणि बेअक्कल असले तरी थोडी लाज लज्जा असते. त्यांनाही रस्त्यात कुठेतरी समाजात जगायचं असतं. शेजारपाजारचे लोक विचारत असतात, अरे जातात इथे तर खोड्यांनो एवढं साधं तुम्हाला विचारता येत नाही. ते काही वाटेल ते खोड्यासारखं बोलतात आणि तुम्ही दाखवता. तर त्यांना त्या प्रश्नाचा, त्यांनी केलेल्या आरोपाचा तिथल्या तिथे खुलासा का विचारत नाही. हे शेवटी तो पत्रकार घरी किंवा मित्रांमध्ये जातो तेव्हा विचारलं जाणारच असतं. आम्ही तर नेहमी विचारतो की ही सगळी फुली पोरं कॅमेरे घेऊन समोर बसतात तेव्हा समोरचा माणूस धादांत खोटं बोलतो आहे हे दिसत असूनही निमूटपणे ऐकतात आणि त्यांना आवडणारेच प्रश्न विचारतात किंवा त्यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टचे प्रश्न विचारतात. हे आम्ही म्हणत आलो ना. आणि म्हणून
इतकं तोंडाचा पट्टा दांडपट्टा सोडू नये की कधीतरी समोरच्याला उलटून उलटा प्रश्न विचारावासं वाटेल. आपली अब्रू झाकण्यासाठी त्या बसलेल्या कितीही निर्लज्ज पत्रकाराला खरा प्रश्न विचारावा लागेल अशी पाळी आणायची नसते. आणि मित्रांनो, तेच झालं. काल परवा आदित्य ठाकरे असेच लंबे चौडे आरोप करायला नेहमीप्रमाणे महापालिकेत गेल्या 1.5 वर्षात इतक्या करोडचा घोटाळा झाला, ह्या टेंडरमध्ये घोटाळा झाला, ते कॉन्क्रीटचे रस्ते बनवताना त्यात घोळ झाला, ते रस्ते किती झाले, ते किती किलोमीटर आहेत, ह्यात टक्केवारी किती, अशा आरोपांचा सपाटा गेले काही महिने लावलेला आहे. आणि मग मला घाबरले म्हणून मला उत्तर देत नाहीत, म्हणून माझ्यावर आरोप करतात. आदित्य ठाकरेंचा हा एक लाडका युक्तिवाद आहे. माझ्यावर आरोप करतात कारण शिंदे गट, भाजपवाले आदित्य ठाकरेला आणि उबाटा शिवसेनेला घाबरलेले आहेत आणि म्हणून ते आरोप करतात. अरे ते घाबरलेले असतील तर त्यांचं पोल तुम्ही खोला, बिंग उघडं पाडा की ते आरोप करतायत ते खोटे असे आरोप आहेत. कारण भाजपकडून किंवा शिंदे गटाकडून होणारे आरोप हे पुराव्यासकट केले जातात आणि आदित्य ठाकरे जे आरोप करतात त्या आरोपाचा एकही कागद दाखवत नाहीत, एकही पुरावा दाखवत नाहीत. तुम्हाला आठवत असेल 15 मे 2022 शिवसेना भवनामध्ये संजय राऊत यांनी 1-1.25 तासाची पत्रकार सभा घेतली आणि सांगितलं नो क्वेश्चन आन्सर. मी ज्या शिव्या देतोय मोहित कंबोजला, किरीट सोमय्याला, त्या लाईव्ह दाखवा, कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. आणि सगळ्या चॅनेलनी इमाने इतबारे शेपट्या हलवत या शिव्या, शाप, अश्लील शब्द हे लाईव्ह दाखवले. इतकी कुत्रेगिरी करणारे पत्रकार समोर गोळा करायचे आणि त्यांच्यासमोर वाटेल ते बोलायचं, बडबडायचं. त्याला पहिल्यांदा अपवाद झाला काल परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये. एका पत्रकार मुलीने प्रश्न विचारला की बाहेर तुम्ही इतके आरोप करता, रोजच्या रोज आरोप करता, इतके आक्रमकपणे बोलता आणि आरोप करता पत्रकारांसमोर, तर नागपूरच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तितक्याच आक्रमकपणे तो तुम्ही असं का बोलला नाहीत, आक्रमक का झाला नाहीत, प्रश्न का विचारले नाहीत. तेव्हा आदित्य ठाकरेंनी उत्तर काय दिलं? विचारले ना प्रश्न मी. आदित्य ठाकरेंच्या त्या पत्रकार परिषदेतला हा प्रश्न आहे ना, मला चिमणरावाची गोष्ट आठवली. चिवी जोशींचं जे चिमणरावांचं चराट म्हणून कथानक आहे त्यामध्ये एकदा स्वावलंबनाचे प्रयोग, म्हणजे घरातल्या प्रत्येकाने, आई आजारी आहे किंवा सुट्टीवर गेली आहे तर प्रत्येकाने घरातलं संसाराचं काम हे वाटून करायचं. मग काय, अमुक एका मुलीने कचरा काढला, त्याने भांडी घासली अमुक, आणि चिमणराव म्हणतो मी पण आंघोळ केली. म्हणजे रोज काय आंघोळ बायको घालते का चिमणरावाला? पण बोलताच्या ओघात चिमणराव काय म्हणतो, काऊने काय त्या मैनाने कचरा काढला आणि अमुक मुलाने तमुक केलं आणि मीही आंघोळ केली. म्हणजे निरर्थक असं काम मी केलं हे सांगण्याच्या स्टाईलमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात मी 2 प्रश्न विचारले. 80 कोटी आधार कार्डाचा डेटा चोरीला गेला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आधार कार्डाचा डेटा चोरीला जाणं हे शिंदे सरकारच्या संबंधातले प्रश्न आहेत का? हे विषय तुम्ही बाहेर पत्रकार परिषदेत बोलता का नाही? पत्रकार लाडाचे कौतुकाचे पत्रकार गोळा करायचे आणि त्यांच्यासमोर वाटेल ते बकायचं भकायचं. आणि विधानसभेत जर आरोप करायचा असेल तर पुरावा द्यायला लागतो. पत्रकार परिषदेत वाटेल ते बेछूट आरोप करता येतात, पण कायदे मंडळात जेव्हा तुम्ही आरोप करता, बोलता, तेव्हा त्याला पुरावा द्यावा लागतो. आणि आपण नेहमी बिनपुराव्याचे, बिनबुडाचे, खोटे नाटे आरोप करतो. याचा किती आत्मविश्वास आदित्य ठाकरेंकडे आहे बघा, की जे आरोप पत्रकार परिषदेत करतो ते विधिमंडळात करून चालणार नाहीत याची त्यांना खात्री आहे. आणि म्हणूनच विधिमंडळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आधार कार्डाचा डेटा हे प्रश्न विचारले, त्याची उत्तरं नाहीत. त्याची उत्तरं उपलब्ध असतात.
काही अगदी सरकारने द्यायची गरज नाही. तुम्ही जे कॉन्क्रीटचे रस्ते त्याच्यातली टक्केवारी हे आरोप करता, हे विधानसभेत का केले नाहीत? उलट तुमच्यावर तसेच आरोप विधानमंडळामध्ये कागदोपत्री स्वरूपामध्ये खोके सूर घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली आहे. चटणी काय ते खिचडी चोर, कफन चोर विधानसभेत केले. आदित्य ठाकरे असे आरोप शिंदे सरकार किंवा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यावर विधिमंडळात का करू शकले नाहीत? कारण पुरावा द्यावा लागेल. आणि एकनाथ शिंदे तर पुरावा घेऊन आरोप करत होते. समोरच्या लाडक्या पत्रकारांसमोर कॅबरे डान्स करत नव्हते. अदरवाईज शिंदे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत हे पत्रकारांना आवडता कॅबरे डान्स करत असतात. विवस्त्र होऊन कसलेही आरोप करायचे. आणि म्हणून त्या मुलीने जो प्रश्न विचारला की विधानसभेत तुम्ही आक्रमक का दिसला नाहीत, त्याचं उत्तर सोपं होतं जे आदित्य ठाकरे देऊ शकले नाहीत की विधानसभेत पुराव्यानिशी आरोप करावे लागतात. आणि माझ्याकडे तर मी नेहमी आरोप करतो पत्रकारांसमोर, त्याचा कुठलाही पुरावा नसतो, ते धडधडीत खोटे आरोप असतात. हे उत्तर आदित्य ठाकरे देऊ शकत नव्हते. आणि म्हणून आपण प्रश्न विचारले चिमणरावाने, मी सुद्धा आंघोळ केली. आदित्य ठाकरे यांची बडबड किती निरर्थक आणि वायफळ असते त्याचा हा पुरावा आहे मित्रांनो. पण तेवढ्यावर भागलं नाही. शिंदे यांनी जे आरोप केलेत त्याच्याविषयी सुद्धा एका पत्रकाराने प्रश्न विचारला आणि ढुंगणाला पाय लावून पळावं तसं आदित्य ठाकरे त्या प्रश्नापासून जीव मुठीत धरून पळत सुटले. एका पत्रकाराने विचारलं, तो रोमिन छेडा नावाचा कोण आहे, त्याविषयी तुम्ही काही खुलासा कराल का? तेव्हा आदित्य ठाकरे काय म्हणतात, मी आधी जे प्रश्न विचारलेत त्यांची शिंदेकडून उत्तरं आणा. म्हणजे आदित्य ठाकरेंना ज्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत ती ते सरकारला विधानसभेत विचारणार नाहीत, ती ते पत्रकारांना सांगणार आणि पत्रकारांनी शिंदेकडे जाऊन ते ती उत्तरं घ्यायची आणि आदित्य ठाकरेंना आणून द्यायची. अशी अजब लोकशाही आहे जी धोक्यात आहे. काय विनोद चाललाय राजकारणाचा बघा आणि सार्वजनिक जीवनाचा. रोमिन छेडा याच्या घरी धाडी पडले आहेत, त्याला समन्स निघाले आहेत आणि हा माणूस आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती आहे, तरी त्याच्याबद्दल कुठलाही खुलासा आदित्य ठाकरे पत्रकारांनी प्रश्न विचारला तरी करणार नाहीत. उलट माझ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन या, तुम्ही तिकडून आलात का, म्हणजे असा प्रश्न विचारला म्हणजे समोरचा पत्रकार लगेच एकनाथ शिंदेंचा गुलाम झाला, हस्तक झाला. मग तुम्हाला गोडगोड प्रश्न विचारणारे कोण आहेत? ज्या प्रश्नांची उत्तरं देताना आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे अडखळत नाहीत ते पत्रकार कोण आहेत? तुम्ही चहा बिस्कुट देतात ते घेणारे पत्रकार आहेत का? तुमची सुपारी घेऊन दुसऱ्यांवर खोटे नाटे आरोप दाखवणारे छापणारे हे तुमचे सुपारीबाज पत्रकार आहेत का, जे तुम्हाला ऐकायला अगत्याने येतात आणि एकही खराखुरा प्रश्न विचारत नाहीत? ज्यावेळेला आदित्य ठाकरे रोमिन छेडाबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला म्हणतात तुम्ही तिकडून आलात, तेव्हा इकडूनचे पत्रकार बघा कसे प्रश्न विचारत नाहीत असं सांगत असतात. आदित्य ठाकरे यांच्या प्रक्षोभ जो मनाचा रोमिन छेडा हे नाव आल्यानंतर झालेला आहे, तुम्ही तिकडून आलात तेव्हा तुम्ही इकडचे नाही आहात. मी फक्त इकडच्या पत्रकारांची पत्रकार परिषद घेतो जे मला कुठलाही अडचणीचा प्रश्न विचारत नाहीत, मला हवे तेच प्रश्न विचारतात, मीच ज्यांना प्रश्न लिहून देतो आणि तेच मला विचारले जातात. असे जे पत्रकार आहेत ते माझे इकडचे पत्रकार आहेत. तुम्ही तिकडचे इकडच्या पत्रकारांमध्ये का आलात? आदित्य ठाकरे जे बोलले आहेत त्याचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं तिकडून घेऊन या, त्यांच्याकडून शिंदेकडून घेऊन या. तुम्ही तिकडून आलात आणि तिकडून आलातचा अर्थ इकडे का आलात? इकडे
आमच्यासमोर आरत्या करणारे, भाटगिरी करणारे, चमचेगिरी करणारेच पत्रकार येऊ शकतात. आम्हाला नावडते प्रश्न विचारणारे पत्रकार इकडचे नसतात, तिकडचे असतात. आणि म्हणून इकडच्या पत्रकारांमध्ये तुम्ही का आलात? आम्ही फक्त इकडच्या पत्रकारांची पत्रकार परिषद घेतो असं म्हणत आदित्य ठाकरेंनी त्यांच्याशीच एकनिष्ठ असलेल्या मराठी पत्रकारांचं पूर्ण वस्त्रहरण करून टाकलं. कारण आदित्य ठाकरे तुम्ही तिकडून आलात का असं म्हणतात, तेव्हा माझ्याकडे बसलेत समोर हे सगळे इकडचे आहेत आणि त्यांनी मला एकही वेडावाकडा प्रश्न विचारला नाही. ना रोमिन छेडाबद्दल विचारलं, नाही खिचडी, ना पेंग्विन, ना असल्या कुठल्याही विचारलं का प्रश्न? नाही विचारला, कारण ते इकडचे आहेत. इकडचे लोक आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाहीत, किंबहुना हवे ते प्रश्न विचारणार नाहीत, जे समाज हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत ते प्रश्न विचारणार नाहीत. ते इकडचे पत्रकार असतात. थोडक्यात सुप्रियाताई असोत, शरद पवार असोत, जितेंद्र आव्हाड असोत, संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असोत, ते इकडच्या पत्रकारांची पत्रकार परिषद घेत असतात, ज्यामध्ये त्यांना हवे तेवढेच प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्या विरोधकांची निंदा नालस्ती करणारे प्रश्न विचारले जातात. विरोधकांची सगळ्यांच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधकांची निंदा नालस्ती आणि शिव्याशाप बाहेर पडतील असेच प्रश्न विचारले जातात आणि ते इकडचे पत्रकार असतात. आदित्य ठाकरेंनी फार चांगलं काम केलेलं आहे. एकूणच मराठी पत्रकारितेला जो कलंक लागलेला आहे तो अतिशय शुभ्रपणे, ठळकपणे समोर आणलेला आहे की आमच्यासमोर येतात ते इकडचे पत्रकार असतात आणि इकडचे पत्रकार जेव्हा तिकडे जातात तेव्हा मग शिंदेना, फडणवीसांना आडवे तिडवे प्रश्न विचारतात, कारण ते इकडचे असतात. हेच पत्रकार जे आदित्य ठाकरेंना गोलमाल प्रश्न विचारतात, उद्धव ठाकरेंना गोलमाल प्रश्न विचारतात, ते शिंदे, फडणवीसांना, अजितदादांना किती वाकडे तिकडे प्रश्न विचारतात बघा. बावनकुळे असोत, चंद्रकांतदादा असोत, आशिष शेलार असोत, त्यांना वाकडे तिकडे प्रश्न विचारणारे पत्रकार का असतात याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं. ते इकडचे पत्रकार असतात. महाविकास आघाडीचे पत्रकार असतात, उद्धव ठाकरेंचे लाडके पत्रकार असतात, आदित्य ठाकरेंचे लाडके पत्रकार असतात. हे सगळे इकडचे असतात आणि म्हणून ते तिकडे जातात. पण फडणवीस, शिंदे यांनी कधी तुम्ही तिकडून इकडे का आलात किंवा इकडून तिकडे का आलात, तुम्ही तर इकडचे आहात, तुम्ही तिकडे का आलात असं विचारलं का? नाही विचारलं. पण त्याच पत्रकारांना कधीतरी ढाब्यावर घेऊन जा असं जेव्हा बावनकुळे म्हणतात तेव्हा लगेच ह्यांचा इगो दुखावतो. अरे आम्ही शेपटी हलवतो तर आमची शेपटी हलते असं का म्हणता? आम्ही चहा धाब्यावर चाय बिस्कुट एवढ्यावर खुश होणारे नाही. आम्हाला बिर्याणी लागते, विस्की लागते, देशी परदेशी लागते. ते देणाऱ्यांकडे आम्ही जातो आणि शेपटी हलवत जातो, त्याकडे बोट का दाखवता? फडणवीस जेव्हा म्हणाले काही 1-2 HMV पत्रकार आहेत तेव्हा किती सुरसुरी आली होती. मग ती सुरसुरी तुम्ही तिकडून इकडे आलाय का असं जेव्हा आदित्य ठाकरे म्हणतात तेव्हा या पत्रकारांच्या तळपायाची आग मस्तकाला का नाही लागली? कारण सरळ आहे, आम्ही इकडचे आहोत. मालकाने लाथ मारली तरी तो आशीर्वाद मानायचा असतो. जगावर भुंकणाऱ्या कुत्र्याला जेव्हा त्याचा मालक ओरडून गप्प करायचा प्रयत्न करतो आणि गप्प झाला नाही तर पेकाटात लाथ घालतो, तरी तो कुत्रा उलटून मालकाला चावत नाही. त्यामुळे ह्या 2 पत्रकारांनी जो प्रश्न विचारला त्यानंतर आदित्य ठाकरेंनी ज्या प्रकारे पत्रकारितेचा अपमान केला, तिकडून आलात म्हटलं,
तेव्हा एकही बसलेल्या बाकीच्या पत्रकारांना लाज लज्जा शरम वाटली नाही. याचं कारण आम्ही शेपटीवालेच आहोत. आम्ही इकडे शेपटी हलवायला आलो, तिकडे आलो की भुंकणार, इकडे असलो की शेपटी हलवणार. हा आपला बाणा जो आहे आणि कणा जो आहे तोच त्यातून दिसला. कारण त्यांनी प्रश्न झटकला आदित्य ठाकरेंनी, तेव्हा तो प्रश्न पुन्हा विचारण्याची हिंमत त्या बाकीच्या पत्रकारांमध्ये नव्हती. याच्यात कळतं की आदित्य ठाकरे किती आत्मविश्वासाने सांगत होते, माझ्याकडे इकडचे समोर बसलेत, बघा कशा शेपट्या हलवत आहेत. तुम्ही इकडचे नाही, तुम्ही तिकडचे आहात, तर जा तिकडे आणि मी विचारलेल्या प्रश्नांची आधी उत्तरं घेऊन या. पत्रकारितेचं हे काम असतं का? एका नेत्याने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दुसऱ्यांकडून घेऊन यायची. मग जे असेल त्याच्यावर बाकीचे पत्रकार गप्प का बसले? कारण ते इकडचे आहेत. ही मौन धारण करून दिलेली कबुली आहे. आणि मग तुम्हाला कळेल की या सगळ्या मीडियामधून, माध्यमामधून उद्धव ठाकरे एक नंबरचे मुख्यमंत्री जगातले असं कौतुक का चालतं? लागोपाठच्या 3 ग्रामपंचायत निवडणुकांच्या फेऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा उभाटा पक्ष हा 6व्या नंबरवर, शेवटच्या नंबरवर फेकला गेला, तरी जनमानसामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे असं वारंवार हे शेपटी हलवणारे पत्रकार का म्हणतात? त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. कारण ते इकडचे असतात, इकडचे असतात. मालक नुसता दिसला तरी त्यांच्या शेपट्या हलायला लागतात. काय पत्रकारितेची अवस्था आहे त्याचं दर्शन साक्षात आदित्य ठाकरेंनी घडवलं. त्याबद्दल मी या व्हिडिओमधून आदित्य ठाकरे यांचे आभार मानतो. कारण त्यांनी पत्रकार इकडचे आहेत आणि तिकडच्यांना आम्ही आणत नाही हे सरळ सरळ सांगून टाकलं. त्याबद्दल आदित्य ठाकरे यांचे आभार आणि अभिनंदन. मित्रांनो, विषय इथेच थांबवतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.